वनरक्षक वनसेवक भरती 2025 राज्यात लवकरच जे वन विभागामध्ये मोठी भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जवळपास 14,500 प्लस जागांसाठी वनरक्षक आणि वनसेवकची जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघणार आहे। वनसेवकच्या 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे आणि वनरक्षक जवळपास 1400 प्लस जागा जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे। माहितीचा अधिकार त्या ठिकाणी किती रिक्त जागा आहे याबद्दल माहिती विचारली होती, तर जिल्ह्यानुसार जे जागा या ठिकाणी वनरक्षकच्या आहे। ठीक आहे, आणि वनसेवक भरती जे यासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते आणि वनरक्षक भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर पेपर असते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। 60 पैकी आपल्या 27 प्रश्न बरोबर आले, तुम्ही कोणते कॅटेगरीचे असाल, SC ST OBC WSNT विजो ओपन SBC SCBC महिला उमेदवार किंवा पुरुष उमेदवार, तर आपण पेपर पास असतो। आपल्याला ग्राउंड साठी बोलावण्यात येते आणि गणिताचे प्रश्न यामध्ये नसते आणि नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा नसते। ठीक आहे, तर वनरक्षक आणि वनसेवकची जे राज्यामध्ये लवकरच मोठी भरती निघत आहे, तर ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। वनरक्षक वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक वनसेवकच्या जवळपास या ठिकाणी 14,500 प्लस जागांसाठी भरती निघत आहे। वनसेवकच्या 12,991 पदे हे जे या ठिकाणी निघणार आहे, एवढ्या जागांसाठी भरती निघणार आहे। वनसेवकचं जे पद आहे, वनसेवक मध्ये शिक्षण फक्त यामध्ये 10वी पास लागते आणि 12वी पास लागते। ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं असेल तर वनसेवक मध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आणि वनरक्षक मध्ये भरता येणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे हे नव्यानच जे हे यावर्षी नव्यानच जे हे निर्माण करण्यात आलं आहे आणि हे गट संवर्गात येते आणि यामध्ये पगार सुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला वनसेवक मध्ये या ठिकाणी पगार भेटणार आहे। ठीक आहे, तर ही भरती पहिल्यांदाच होत आहे वनसेवकची, तर यामध्ये पेपर आहे की नाही आहे अशी सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा, ही जे पहिल्यांदाच भरती निघत आहे आणि यामध्ये काही सांगता येत नाही विद्यार्थी मित्रांनो, पेपर असू शकते नसू शकते किंवा ही म्हणजे या ठिकाणी जे फिक्स नाही आहे की यामध्ये पेपर आहेच बा पेपर नाही आहेच बा। ठीक आहे, तर माझा जो एक असा वैयक्तिक अंदाज आहे तर यामध्ये पेपर असू शकते, कारण की सरळ सेवेने जे हे भरती घेतल्या जात आहे। ठीक आहे, आणि बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा वनसेवकचे जे विद्यार्थी या ठिकाणी आहे, तामिळनाडू मध्ये सुद्धा वनरक्षक सोबत वनसेवक सारखे जे विद्यार्थी मित्रांनो पद आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही भरती या ठिकाणी शासनाने जे 12,991 पदे निर्माण करण्यास मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ही लवकरच भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये वयोमर्यादा जे असणार आहे वयोमर्यादा, तर यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत किंवा 18 ते 34 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा पाहायला भेटणार आहे, कारण की गट संवर्गातलं हे पद आहे। ठीक आहे, आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो उंची सुद्धा खूप कमी लागणार आहे, तर ज्यांची सुद्धा उंची कमी आहे तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चान्स या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। तुम्ही ज्या वन क्षेत्रामध्ये येतात तर त्या डिव्हिजन मध्येच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, अशी जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एक अट आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांसाठी ही वनसेवकची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर अशी या ठिकाणी प्रोसेस आहे। तर असे भरपूर विद्यार्थ्यांच्या आता वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर 2 अपडेट आलेला आहे। एक शासन निर्णय सुद्धा आलेला वनसेवक भरतीचा, त्यामध्ये रिक्त जागांची सुद्धा माहिती दिलेली आहे। ठिकाणी 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, आणि वनरक्षकचे सुद्धा अपडेट या अगोदर आलेला आहे, तर वनरक्षक मध्ये सुद्धा जवळपास 1400 प्लस जागा ज्या सध्याच्या कंडिशनला रिक्त आणि 2005चा माहितीचा अधिकाराच्या नुसार त्या ठिकाणी विचारलं होतं की यामध्ये किती जागा जिल्ह्यानुसार, तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर याबद्दल सुद्धा जवळपास 1400 प्लस जागा वनरक्षक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो खाली आहे, तर नक्कीच वनरक्षक आणि वनसेवकची भरती ही निघणार आहे। तर ही भरती तुम्हाला जवळपास मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटू शकते, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की ही भरती जे मार्च एप्रिल महिन्यामध्ये निघणार आहे। जे पण विद्यार्थी ग्राउंड करणार आहे, जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे, त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला जे
विद्यार्थी मित्रांनो डिमोटिवेट व्हायचं नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आतापासून आपापला अभ्यास चालू ठेवा, नाहीतर मग मी तुम्हाला आतापासून करून सांगू राहिलो, जेणेकरून मी तुम्हाला आतापासून सांगितलं तुम्ही आतापासून तयारीमध्ये लागणार आहे आणि तुमचा चांगला अभ्यास होणार आहे, तुमचीच तयारी होणार आहे, तुमचंच त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आणि मी तुम्हाला जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले तेव्हा सांगितलं, तर 2-3 महिन्यामध्ये आपली तयारी या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे आणि तयारीच नाही झालं सिलेक्शन आपलं कशा प्रकारे होणार आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला आतापासून सांगू राहील, जेणेकरून तुमची आतापासून तयारीमध्ये लागले पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे, ठीक आहे. तर जवळपास मार्च-एप्रिल महिन्यामध्ये कधीही विद्यार्थी मित्रांनो हे वनसेवक वनरक्षकची भरती येऊ शकते, एक लक्षात ठेवा. आता वनरक्षक मध्ये जर पाहिलं आपण, वनरक्षक मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येते. वनरक्षक भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि 8 वाल्या मुलांसाठी एक अट ठेवण्यात आली आहे, आपलं 12वी मध्ये एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते. हे अट यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे. एक तर अर्थशास्त्र विषय असेल तर फॉर्म भरता येते किंवा भूगोल विषय असेल 12वी मध्ये तर फॉर्म भरता येते, ठीक आहे. महाराष्ट्रातील मुलं आणि मुली यामध्ये फॉर्म भरू शकता वनरक्षक मध्ये. आणि वनरक्षक भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षाची सूट असते, ठीक आहे. आणि वनरक्षक मध्ये पगारचा जर विचार केला 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पगार भेटणार आहे, ठीक आहे. तर वनरक्षक भरतीमध्ये जे सिलेक्शन प्रोसेस आहे, सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे ऑनलाईन आणि ते जे TCS कंपनी पेपर घेत असते वनरक्षकचा, ठीक आहे. सर्वात अगोदर पेपर असणार आहे तुमचा पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. पेपर तरी आपला निघू शकतो विद्यार्थी मित्रांनो, पण ग्राउंड खूप यामध्ये हार्ड आहे. जे पण विद्यार्थी खरंच 1-1 वर्षापासून फिजिकलची तयारी करत आहे, 2-2 वर्षापासून फिजिकलची तयारी करत आहे, तेच मुलं या ठिकाणी ग्राउंड काढते, जे 6-6 महिन्यापासून कंटिन्यू या ठिकाणी फिजिकल करत आहे, ठीक आहे. तर सर्वात अगोदर वनरक्षक भरतीमध्ये काय असणार आहे, तुमचं या ठिकाणी पेपर असणार आहे. परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान त्याला GK म्हटलं जाते, 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, ठीक आहे. आणि 90 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसते आणि यामध्ये गणिताचा विषय नाही, गणिताचे प्रश्न विचारले जात नाही, ठीक आहे. तर हे 60 पैकी आपल्याला पासिंगचा जर विचार केला, 60 पैकी यामध्ये पासिंग जे ठेवण्यात आले आहे, SC/ST OBC EWS विजो पण SBC SC महिला उमेदवार असो किंवा पुरुष उमेदवार असो, 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर आले तर आपल्याला फिजिकलसाठी बोलावलं जाते, ग्राउंडसाठी आपल्याला बोलावलं जाते फिजिकलसाठी. तर यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर उंची यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी किती लागते, तर असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते. तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर उंची यामध्ये 152.5 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर अशा प्रकारे यामध्ये उंची आणि ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आणि तुम्ही 17 मिनिटाच्या अंतर आले, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला 80 मार्क भेटते, ठीक आहे. आणि जसजसा तुमचा 1 मिनिट टाइम या ठिकाणी जास्त झाला, 10 मार्क आपले कमी केले जाणार आहे. एवढं खतरनाक ग्राउंड वनरक्षक मध्ये, ठीक आहे. तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर दिसत असेल चार्ट, अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड असते पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटाच्या अंदर मारायचे. 12 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्हाला 80 मार्क भेटते आणि जसजसा टाइम वाढणार आहे तसतशी मार्क कमी या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे. तर 120 मार्काचा पेपर वनरक्षक मध्ये आणि ग्राउंड 80 मार्काचा, असं 200 पैकी जे मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार. आणि हे सर्व झाल्यानंतर एक टेस्ट असते. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, ठीक आहे. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर लवकरच राज्यामध्ये वनरक्षक वनसेवकच्या 14,500+ जागांसाठी तुम्हाला भरती पाहायला भेटत आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे वनरक्षक वनसेवक बद्दल. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.